नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, तुमचं आधार कार्ड हरवलं असेल, फाटलं असेल, तुटलं असेल किंवा खराब झालं असेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड पुन्हा काढता येणार आहे, ते सुद्धा PVC कार्डमध्ये. आता PVC कार्ड म्हणजे काय, खूप जणांना माहिती नसतं. PVC कार्ड म्हणजे जसं आपलं पॅन कार्ड असतं, ड्रायव्हिंग लायसन असतं, त्याच्यानंतर आपलं मतदान कार्ड असतं. असं कडकमध्ये तुमचं जे PVC कार्ड म्हणतात त्याला, ते PVC कार्डमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड काढता येणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला 50 रुपये चार्जेस लागणार आहे. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून आपण हे आधार कार्ड काढणार आहे. आधार कार्डच्या वेबसाईटवरून फक्त तुम्हाला 50 रुपयामध्ये काढता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नसेल तरी सुद्धा तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणाहून काढता येणार आहे. तर ते आधार कार्ड घर बसल्या आपण कशा पद्धतीने काढू शकतो आणि कशा पद्धतीने ते काढायचे, तर संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. आणि अशाच डेलीच्या अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला डेलीचे अपडेट्स मिळत राहतील. त्याच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डच्या ह्या वेबसाईटवरती यायचे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन या लॉग इन पेजवरती येऊ शकता. बघा, या लॉग इन पेजवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्क्रोल करून थोडंसं खाली यायचं आहे. स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला खूप सारे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. आधार कार्ड डाउनलोड, त्यानंतर आधार कार्डचा जो SID नंबर आहे ते काढण्यासाठी, व्हेरीफाय ईमेल आणि मोबाईल नंबर बघण्यासाठी, तुमचे डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी खूप सारे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. या ठिकाणी तुमच्या आधार कार्डचे तुम्ही बायोमेट्रिक सुद्धा लॉक करू शकता. तुमचे जे फिंगर आहे ते लॉक करू शकता. या ठिकाणी तुमचं बँक सेटिंग, तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ती सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. खूप सारे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेत. आपल्याला खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा दिसतंय या ठिकाणी ऑर्डर आधार PVC कार्ड, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही ह्या पेजवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय तुमचं जे आधार कार्ड तुम्हाला PVC कार्डमध्ये काढायचे त्याला जे 50 रुपये चार्जेस लागणार आहे, ते 50 रुपये चार्जेस कशाचे लागणार आहे, तर तुम्हाला जे गव्हर्नमेंट स्पीड पोस्टाने जे आधार कार्ड पाठवतं ते स्पीड पोस्टचे जे चार्जेस आहे 50 रुपये, ते 50 रुपये चार्जेस या ठिकाणी तुम्हाला भरावं लागणार आहे. बाकी तुमचं आधार कार्ड जे आहे ते फ्रीमध्ये तुम्हाला मिळत आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला जे स्पीड पोस्टचे 50 रुपये आहे ते स्पीड पोस्टचे 50 रुपये चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागतात. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला खाली 3 ऑप्शन दिलेले आहेत. आधार कार्ड नंबर, त्यानंतर तुमचा एनरोलमेंट ID नंबर आणि एक SID नंबर. जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नसेल तर तुम्ही या ठिकाणी एनरोलमेंट ID वरती क्लिक करून या ठिकाणी तुमचा 14 अंकी एनरोलमेंट ID, म्हणजे तुम्ही आधार कार्ड काढताना किंवा आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तुमच्याकडे तुम्हाला एक पावती दिली असेल, त्या पावतीवरती एक एनरोलमेंट ID नंबर असतो 14 अंकी. तो 14 अंकी नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड काढता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक त्या पावतीवरती SID नंबर दिलेला असतो 28 अंकाचा. तो नंबर या ठिकाणी तुम्ही टाकून या ठिकाणी तुमचं आधार कार्ड काढू शकता. तर आपल्याकडे आता आधार कार्ड नंबर अवेलेबल आहे, तर आपण या ठिकाणी आधार कार्ड नंबरवरती क्लिक करतोय. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चा दिला आहे शेजारी, तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बघा, कॅप्चा टाकल्याच्या नंतर खाली बघा या ठिकाणी जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल आधार कार्डला आणि तुम्हाला आधार कार्ड काढायचं असेल PVC कार्डमध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एंटर मोबाईल नंबर विचारले, तर तुमचा सध्याच्या कंडिशनमध्ये जो चालू नंबर आहे तो चालू नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, दिलेला कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड OTP बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा OTP टाकल्याच्या नंतर या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशनला तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक तुम्हाला पॉपअप आले तर पॉपअपला तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितले तुमचे जे रेसिडेन्स ॲड्रेस आहे त्यावरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो आधार कार्ड आहे ते आधार कार्ड पाठवलं जाईल आणि तुम्हाला एक SRN नंबर आला आहे. या ठिकाणी तुम्हाला तो SRN नंबर या ठिकाणी नोट करून ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी हिअर बायवरती तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेक पेमेंट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। आता पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत। या ठिकाणी तुमचं QR कोड वापरून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता किंवा तुमचं या ठिकाणी गुगल पे फोनपे असेल तर ते फोनपे वापरून तुम्ही जो UPI ID तो UPI ID टाकून या ठिकाणी पे नाव बटनावरती क्लिक करून तुमचं पेमेंट करू शकता। आता या ठिकाणी तुम्ही QR कोडवरती गेला तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा QR कोड या ठिकाणी स्कॅन करून 50 रुपयाचं जे पेमेंट आहे ते 50 रुपयाचे पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही जर खाली शो ऑलवरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या ठिकाणी सर्व ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत। वॉलेट असेल तुमचं नेट बँकिंग असेल सर्व या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने तुम्ही यापैकी एकाने तुम्ही 50 रुपयाचं पेमेंट करू शकता मित्रांनो। 50 रुपयाचं पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल। ती रिसिप्ट तुम्ही PDF मध्ये तुमची डाउनलोड करून ठेवायची मित्रांनो तुमच्याकडे। डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही जे PVC मध्ये आधार कार्ड काढलेले आहे ते आधार कार्ड तुम्हाला पोस्टाने घरपोच तुमच्या 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पोस्टाने घरपोच कार्ड मिळेल मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस द्यायचे नाही, कुठल्याही प्रकारची फी पेड करायची नाही। फक्त 50 रुपयामध्ये अतिशय कमी फी मध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचं आधार कार्ड PVC कार्ड मध्ये काढू शकता मित्रांनो। त्यासाठी कुठेही जायची गरज नाही, कोणालाही पैसे द्यायची गरज नाही। तुम्हाला मोबाईल नंबर लिंक असण्याची गरज नाही, तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर त्याची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आवश्यकता नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं PVC कार्ड काढू शकता मित्रांनो। ते खराब होण्याची शक्यता नाही, खराब सुद्धा होत नाही आणि फाटत तुटत सुद्धा नाही। पावसाने भिजले तरी ते खराब होणार नाही मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुमचं PVC कार्ड तुम्ही काढू शकता मित्रांनो। महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।